हॅलो स्टुडंट, आज आपण 6th स्टँडर्डचा 3rd चॅप्टर पाहणार आहोत. लेट्स सेपरेट द कंपोनंट्स बेस्ड ऑन न्यू सिलेबस. पण त्याआधी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन सिलेबसवर आधारित मी ज्या नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन प्रथम तुम्हाला मिळेल. सो लेट्स स्टार्ट. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट ऑप्शन. त्याच्यातला पहिला आहे इन मॅग्नेटिक सेपरेशन डॅश इज यूज. ऑप्शन आहेत डिफरन्स इन डेन्सिटी, डिफरन्स इन साईज, मॅग्नेटिक प्रॉपर्टी आणि सॉल्युबिलिटी प्रॉपर्टी. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी. इन मॅग्नेटिक सेपरेशन मॅग्नेटिक प्रॉपर्टी इज यूज. सेकंड क्वेश्चन आहे टू सेपरेट स्मॉल स्टोन्स फ्रॉम वीट द डॅश मेथड इज युजफुल. ऑप्शन आहेत थ्रेशिंग, हँड पिकिंग, विनोईंग अँड सिविंग. ह्याच्यातलं करेक्ट ऑप्शन आहे हँड पिकिंग. टू सेपरेट स्मॉल स्टोन्स फ्रॉम वीट द हँड पिकिंग मेथड इज युजफुल. म्हणजे गव्हातले बारीक खडे वेगळे करण्यासाठी आपल्याला निवडणे ही पद्धत उपयुक्त ठरते. नेक्स्ट, alum dissolved in water can be separated using the dash method. ऑप्शन आहेत इव्हॅपोरेशन, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन आणि डिकॅन्टेशन. तर ह्याचा करेक्ट ऑप्शन आहे इव्हॅपोरेशन. alum dissolved in water can be separated using the evaporation method. म्हणजेच पाण्यात विरघळलेली तुरटी पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने वेगळी करता येते, तर बाष्पीभवन या पद्धतीने. नेक्स्ट, देअर इज अ डाऊट दॅट water is mixed with milk. Separating the milk and water will be possible through dash method. ऑप्शन आहेत फिल्ट्रेशन, इव्हॅपोरेशन, सेडिमेंटेशन अँड डिकॅन्टेशन अँड डी नॉट पॉसिबल बाय एनी ऑफ दिस मेथड्स. तर ह्याचा करेक्ट ऑप्शन आहे नॉट पॉसिबल बाय एनी ऑफ दिस मेथड. देअर इज अ डाऊट दॅट water is mixed with milk. Separating the milk and water will be possible through not possible by any of these methods. म्हणजेच दुधामध्ये जर पाणी मिसळलं आहे अशी शंका आहे, त्यातील दूध आणि पाणी वेगळे करणे कोणत्या पद्धतीने शक्य होईल? गाळणे, बाष्पीभवन, अवसादन आणि निवळणे की यापैकी कोणत्याही पद्धतीने नाही? तर यापैकी कोणत्याही पद्धतीने दूध पाण्यातून वेगळं करता येत नाही. तर यासाठी फ्रॅक्शनल डेस्टिलेशन ही ॲडव्हान्स मेथड वापरली जाते. सेकंड क्वेश्चन आहे स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. इफ फॉल्स स्टेट व्हाय. तर इकडे तुम्हाला चूक की बरोबर ते सांगायचं आहे आणि जर चूक असेल तर ते का ते तुम्हाला सांगायचं आहे. तर पहिला आहे त्याच्यातला द फिल्ट्रेशन मेथड इज यूज टू सेपरेट सबस्टन्सेस दॅट आर नॉट डिझॉल्व इन अ लिक्विड. तर हे करेक्ट आहे, ट्रू आहे. द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते. सेकंड क्वेश्चन आहे युझिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑल मेटल्स कॅन बी सेपरेटेड फ्रॉम गार्बेज. हे फॉल्स आहे. ओनली फेरोमॅग्नेटिक मेटल्स लाईक आयरन, निकेल अँड कोबाल्ट आर अट्रॅक्ट टू मॅग्नेट. नॉन मॅग्नेटिक मेटल्स लाईक ॲल्युमिनियम अँड कॉपर कॅन नॉट बी सेपरेटेड दिस वे. म्हणजे इकडे सांगितलेले आहे की चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात. हे चूक आहे की बरोबर? तर हे विधान चूक आहे, कारण चुंबकीय गुणधर्माचा वापर करून फक्त आयरन, निकेल, कोबाल्ट सारखे धातू वेगळे करता येतात. मात्र नॉन मॅग्नेटिक मेटल्स आहेत लाईक ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, हे त्या पद्धतीने वेगळे करता येत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन द सेडिमेंटेशन मेथड इज यूज टू सेपरेट सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. हे विधान फॉल्स आहे बिकॉज सॉल्ट इज डिझॉल्व्ड इन सी वॉटर. Sedimentation only works for insoluble solids that settles at the bottom. Evaporation is used to retrieve salt. म्हणजे इकडे सांगितलेलं आहे समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धती वापरली जाते. हे विधान चुकीचं आहे, कारण अवसादन पद्धतीमुळे जे जड स्थायू आहेत ते तळाशी बसले जातात. पण इथे मीठ जर आपल्याला वेगळं करायचं आहे तर आपल्याला बाष्पीभवन ही पद्धत वापरावी लागेल. नेक्स्ट आहे द विनोईंग मेथड इज यूज टू सेपरेट लाईट वेट डेब्रिज फ्रॉम ग्रेन्स. तर हे विधान करेक्ट आहे, कारण इट युजेस विंड ऑर ब्लोईंग एअर टू कॅरी अवे लायटर इम्प्युरिटीज लाईक हस्क फ्रॉम हेवियर ग्रेन्स. म्हणजे धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उफणणी ही पद्धत वापरली जाते. हे विधान योग्य आहे, कारण वाहत्या हवेचा किंवा वाहत्या वाऱ्याचा वापर केल्यामुळे जो धान्यातला कचरा असतो, भुसा असतो, तो निघून जातो आणि जड धान्य असते ते खाली पडते.
Next, the decantation method can be used to separate two liquids, one heavy and one light. It is true. हे करेक्ट विधान आहे, कारण एकमेकात न मिसळणारे द्रव जसं तेल आणि पाणी हे वेगळे करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. यामध्ये जो वरचा थर असतो तो हलका असतो जसा तेलाचा, तर मग तो सावधगिरीने दुसऱ्या भांड्यात ओतला जातो. Question number 3. For which type of mixture is the filtration method useful and how? ह्याचा करेक्ट आन्सर आहे फिल्ट्रेशन इज युजफुल फॉर सेपरेटिंग अ मिक्सचर ऑफ अन इनसॉल्युबल सॉलिड and a liquid or two solid substances and their particles differs in size. The mixture is passed through a filter like strainer or sieve. The liquid passes through the pores while the solid particles are too large and are trapped on the filter. म्हणजे गाळण पद्धत कोणत्या प्रकारच्या मिश्रणासाठी उपयुक्त आहे आणि कशी? तर ह्याचं योग्य उत्तर आहे गाळण पद्धत अविरघळणारा घन पदार्थ आणि द्रव किंवा आकारात वेगळे असणारे दोन घन पदार्थ यांचे मिश्रण वेगळे करण्यासाठी उपयुक्त आहे. मग हे कशी होते? तर मिश्रण गाळणी किंवा चाळणीमधून ओतलं जातं. जेव्हा तो द्रव लहान छिद्रामधून खाली जातो ह्यालाच गाळलेला द्रव म्हणतात. तर मोठे घनकण वर अडकले जातात, ह्यालाच अवशेष असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ विल यू सेपरेट सॉडस्ट मिक्स्ड इन अ कंटेनर ऑफ वॉटर? म्हणजेच भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा वेगळा कसा कराल? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सिन्स सॉडस्ट इज इनसॉल्युबल अँड फ्लोट्स ऑर रिमेन सस्पेंडेड. It can be separated using filtration or decantation by pouring the mixture through a fine strainer or filter paper. The sawdust will be trapped while the clean water passes through. म्हणजे भुसा पाण्यात विरघळत नाही आणि तो तरंगतो, म्हणून तो गाळण पद्धतीने वेगळा करता येतो. हे मिश्रण जर बारीक चाळणी म्हणजे स्ट्रेनरने किंवा गाळण कागदातून जर ओतलं तर भुसा वर अडकतो आणि स्वच्छ पाणी आपल्याला मिळते. Next question. While working, a carpenter finds that iron nails have mixed with sawdust. Which different methods can the carpenter use to separate them? Which of those methods is the easiest? आता इथे सांगितलेलं आहे की सुतारकाम करत असताना लाकडी भुशामध्ये एकत्र झालेले लोखंडी खिळे सुतार कोणकोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल? त्यापैकी कोणती पद्धत अधिक सुलभ ठरते? तर आन्सर आहे मॅग्नेटिक सेपरेशन, हँड पिकिंग और विनोइंग आर द इझिएस्ट मेथड्स. मॅग्नेटिक सेपरेशन इज द इझिएस्ट अँड मोस्ट इफिशियंट. By running a magnet through the mixture, the iron nail will instantly stick to the magnet, leaving the sawdust behind. म्हणजे लोखंडी खिळे आणि भुसा जर वेगळा करायचा आहे तर त्यासाठी चुंबकीय पृथक्करण किंवा हाताने वेचणे किंवा उफडणे या पद्धती वापरता येतात. तर त्यापैकी मॅग्नेटिक सेपरेशन म्हणजे चुंबकीय पृथक्करण ही सर्वात सोपी आणि जलद पद्धत आहे. आपण जेव्हा मिश्रणावरती चुंबक फिरवतो तेव्हा चुंबक फिरवल्यानंतर लोखंडी खिळे लगेच चुंबकाला चिकटतात आणि भुसा शिल्लक राहतो. नेक्स्ट क्वेश्चन. इन द वर्ड सर्च बिलो सम वर्ड्स रिलेटेड टू सेपरेशन आर गिवन. वन एक्झाम्पल हॅज बीन सर्कल फॉर यू. फाइंड ऑल सच वर्ड्स इन द वर्ड सर्च अँड राईट देम डाऊन. पुढे शब्दकोड्यामध्ये विलगीकरणाशी संबंधित काही शब्द दिले आहेत. नमुन्यासाठी अशा एका शब्दाभोवती वर्तुळ केलेलं आहे. तर शब्दकोड्यातले असे सगळे शब्द शोधायचे आहेत आणि ते तुम्हाला लिहायचे आहेत. तर ह्याचं उत्तर दिलेलं आहे बघा. पहिलं येईल सेडिमेंटेशन, दुसरं विनोविंग आहे, तिसरं डिकेंटेशन, देन सिविंग, फिल्ट्रेशन, इव्हॅपरेशन, चर्निंग, मॅग्नेटिक सेपरेशन आणि हँड पिकिंग असे 9 तुम्हाला शब्दकोड्यात दिलेले आहेत. अशाच छान छान व्हिडिओंसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.